हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत बेसनाच्या वड्या किंवा याला पाटोळ्या देखील म्हणतात। तर चला, तर ही रेसिपी ना पितृपक्षात तयार केली जाते। तर ही रेसिपी बनवण्यासाठी ना मी 1 वाटी बेसन पीठ घेतले। त्याचबरोबर इथे ना 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ना ओवा घेतला आहे। तर हे वाटण ना मी आधी सुकच हे करणार, त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे आणि ते असं मिक्सरला बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। याने ना टेस्ट खूप छान येते। तर 1 वाटी बेसनासाठी मी एवढं प्रमाण घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा जसं आवडेल तुम्ही घेऊ शकता। तर आता हे 1 वाटी बेसन पीठ ना, तर त्याच्यासाठी ना 2 वाट्या ना पाणी लागतं। तर मी आधी ना इथे 1.5 वाटी ना पाणी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत। कारण ना ह्या वड्या बनवताना ना खूप असे गुठळ्या होतात। तर आपण काही डायरेक्टली काय करतात, आधी आदण ठेवतात, म्हणजे मिरचीचं वाटण वगैरे पाणी सर्व त्यात टाकतात आणि वरून बेसन पीठ सोडतात। तर त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून ना ही एक सोपी ट्रिक आहे। तर बेसन पीठ ना आधीच पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मग त्याने गुठळ्या होण्याचं म्हणजे गुठळ्या होतच नाहीत। तर आता मी इथे कढई घेतली, त्यामध्ये थोडं तेल टाकलेत आणि जे मिक्सरला आपण वाटण तयार करून घेतलेले आहेत ना, तर ते मी याच्यामध्ये ओतून घेतले आणि याच्यामध्ये काही दुसरं जास्त ॲड करायची काही गरज नाही राहत, यानेच खूप टेस्ट छान येते। तर हे व्यवस्थित ना परतलं का त्यानंतर ना मी पाव चमचा ना याच्यामध्ये हळद टाकणार आहेत। मिरची ना छान अशी परतून घ्यायची, म्हणजे कसं कच्चापणा त्यातील निघून जातो आणि टेस्ट छान येते। तर इथे आता ना आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहे, कारण 1.5 वाटी पाणी आपण जेव्हा पीठ मिक्स केलं होतं तेव्हा टाकलं होतं आणि अर्धी वाटी ना आत्ता टाकणार आहेत आणि याला छान अशी उकळी येऊन देणार आहेत। ह्या वड्या बनवायला ना अगदी सोप्या आहेत। जेव्हा आपण डायरेक्टली असं पाणी टाकून वरून बेसन पीठ टाकतो तर त्यामध्ये गुठळ्या होण्याचे ना खूप चान्सेस राहतात। तर तुम्हाला हवं असेल तसे बनवायचे असेल ना, तर तुम्ही ना चाळणीने एकदा ना बेसन पीठ ना व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या कमी होतात आणि अशी ह्या पद्धतीने केलेत ना तर त्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही। तर इथे ना मी चवीनुसार मीठ टाकलं। आता ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच राहून द्यायची, कारण जादा राहून दिले तर ना ते कढईला जास्त ना लटकून जातं, म्हणजे ढाकण्याची शक्यता असते। तर मीडियम याच्यावर व्यवस्थित शिजलं पण जातं आणि व्यवस्थित मिक्स पण होतं। तर हे ना म्हणजे थोडं घट्ट होत चालतं आणि कमी फ्लेम असली ना तर ते व्यवस्थित शिजल्या देखील जातं। हाय फ्लेमवर कच्चं राहण्याची पण शक्यता असते। तर व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ना ते कढईला लटकणार नाही। तर ही ना पाटोळ्या बनवायची ना रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि म्हणजे ज्यादा त्याला हे पण नाही लागत। तसं डायरेक्टली आपण जेव्हा पीठ टाकतो ना तर त्याच्याने ना गुठळ्या जास्त होतात। तर आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ व्यवस्थित ना झालेले आहे। तर आता ना आपण एका डिशमध्ये, म्हणजे मी डायरेक्ट ताट घेणार आहे, ताटामध्ये टाकणार आहेत आणि त्यावरच थापणार आहेत। तर इथे मी ना आधी म्हणजे तसं तर ते पीठ टाकलेत ना लटकत नाही, पण आपण ना ज्यातलं म्हणजे थोडं तेल टाकलेत आणि भांड्याला ना व्यवस्थित पसरून घेतलेले। तर आता जे आपण तयार केलेले आहेत त्याचे मिश्रण ते सर्व ना मी आता ताटामध्ये ओतून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप वाफा निघताय, गरम आहे। आता मी याच्या साह्यानेच ना व्यवस्थित पसरून घेते, नाहीतर तुम्हाला हवं असेल ना तुम्ही ना मस्त गार पाणी घ्यायचं, गार पाण्याचा हात ना याच्यामध्ये बुडवायचा आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं। आता इथे मला काय थापायची गरज नाही पडली आणि ह्या वड्या बनवताना ना थोडे जाडसरच ठेवायचं, म्हणजे ना त्या तुटत वगैरे नाही आणि व्यवस्थित छान त्याला शेप पण येतो। तर अशा प्रकारे मी ना सर्व असं व्यवस्थित पसरून घेतलं। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर ना त्याच्यावर पसरून दिली आणि ती थोडी ना म्हणजे त्याला लटकून राहण्यासाठी ही एक ट्रिक आहे, नाहीतर आपण वरून टाकतो कोथिंबीर एका साईडला आणि वड्या एका साईडला होऊन जातं। तर असं नाही करायचं, थोडं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर मी किसलेलं खोबरं टाकलेले आहेत। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसलं तर काही प्रॉब्लेम नाही, कोथिंबीरनं सुद्धा खूप छान हे होतं। तर इथे देखील ना आता थोडे ना हे खोबरं देखील ना असं मॅश करायचं, म्हणजे असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं। तर आता आपण हे सेट होण्यासाठी ना 10 ते 15 मिनिट ना मस्त हवेशीर ठेवून द्यायचं, ते ऑटोमॅटिक सेट होऊन जातं। त्यानंतर ना व्यवस्थित अशा ना त्याच्या वड्या करायच्या। तुम्हाला जसा शेप हवा ना तुम्ही काजू कतली शेप पण करू शकता, चौकोनी पण करू शकता, तुम्हाला आवडेल तुम्ही त्या प्रकारे करू शकता। तर मी इथे ना असा मस्त चौकोनीच करते।
प्रत्येकाची ज्याची त्याची चॉईस असते, त्यामुळे तुम्ही आणि ह्या वड्यात ना इझिली म्हणजे खूप छान निघतात बघा. एकदम शेप पण छान व्यवस्थित येतो आणि सेट पण छान झालेले आहेत. तर 10 मिनिट ठेवले होते मी इथे. मस्त फॅन होता थोडासा, फॅन खाली ठेवले. तर इथे आपल्या वड्या व्यवस्थित निघालेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात. तर मी याची जाडी पण नाही ना, थोडी जास्तच ठेवली, म्हणजे ते कशा तुटत नाही आणि छान होतात. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.